महापुरुषांचा अवमान करणाऱ्या संजय इंचे आणि रमेश थेटे यांच्या विरोधात बिगर सातबारा शेतकरी संघटना आक्रमक. भाई जगदीश कुमार इंगळे यांचा संतप्त सवाल. बाबासाहेबांच्या निर्णयावर बोट ठेवणारा थिटे बाबासाहेबांपेक्षा हुशार आहे काय? महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह न्यूज नेटवर्क. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या 2 व्यक्तींविरोधात आता बिगर सातबारा शेतकरी संघटना अत्यंत आक्रमक झाली आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरण मोर्चाच्या नावाखाली महापुरुषांबद्दल अत्यंत विखारी आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मातंग समाजाचे संजय इंचे आणि महार समाजाचे रमेश थिटे यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी संघटनेने केली आहे. संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी या दोन्ही प्रवृत्तींचा तीव्र शब्दात निषेध करत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. मुंबईत आयोजित एका मोर्चा दरम्यान संजय इंचे याने महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही असे बेजबाबदार वक्तव्य करून कोट्यवधी जनतेच्या अस्मितेवर घाला घातला. तर दुसरीकडे रमेश थिटे याने बाबासाहेब आंबेडकरांनी मागण्यांना आरक्षण देऊन चूक केली असे जातीद्वेष पसरवणारे आणि हीन वक्तव्य केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि मातंग समाजाचा हा जाहीर अपमान असल्याचे प्रेस नोटमध्ये म्हटले आहे. भाई जगदीश कुमार इंगळे यांचे थेट विधान. या संतापजनक प्रकारावर बोलताना बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे म्हणाले की घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक शोषित, वंचित आणि 18 पगड जातींचा उद्धार करण्यासाठी संविधानात आरक्षणाची तरतूद केली. बाबासाहेबांच्या या निर्णयावर बोट ठेवून बाबासाहेबांनी चूक केली असे म्हणणारा रमेश थिटे स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा हुशार समजतो काय? जागतिक कीर्तीच्या विद्वानाच्या बुद्धिमत्तेवर शंका घेण्याची याची लायकी आहे काय? महापुरुषांचा अपमान करणारा कोणत्याही जातीचा असला तरी त्याला सोडले जाणार नाही. बिगर सातबारा शेतकरी संघटनेने कायदेशीर तरतुदींचा हवाला देत आरोपींवर खालील कडक कलमांनुसार तात्काळ FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. भारतीय न्याय संहिता BNS कलम 196 जातीय आणि प्रादेशिक गटांमध्ये द्वेष निर्माण करणे, BNS कलम 299 सामाजिक आणि धार्मिक भावना दुखावणे, BNS कलम 353 सार्वजनिक शांतता भंग करण्यासाठी प्रक्षोभक विधाने करणे. प्रशासनाने जर या दोन्ही विकृत प्रवृत्तीवर तात्काळ कडक कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकले नाही तर बिगर सातबारा शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून तीव्र ठिय्या आंदोलन करेल असा गर्भित इशारा भाई जगदीश कुमार इंगळे यांनी दिला आहे. आता यावर पोलीस आणि प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बघूया जगदीश कुमार इंगळे काय म्हणाले. आमच्या माध्यमातून न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बातमी आवडल्यास शेअर जरूर करा. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह न्यूज नेटवर्क. अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरणाबाबत महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही वादळ सुरू आहे, एक गट म्हणतो की उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे, दुसरा गट म्हणतो की उपवर्गीकरण झालं पाहिजे. म्हणजे उपवर्गीकरणाच्या समर्थक आणि विरोधात चांगल्या पद्धतीचे मोर्चे सुरू आहेत. मोर्चे काढणे, आंदोलन करणे, सरकारच्या विरोधामध्ये आपलं लक्ष वेधण्याचा अधिकार या मोर्चाच्या माध्यमातून सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला असताना काल मुंबई इथे आझाद मैदानला जो काही मोर्चा झाला आणि त्या मोर्चाला संबोधित करताना मातंग समाजाचे जे संजय इंचे कार्यकर्ते आहेत त्यांनी स्पष्ट सांगितले की महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा नाही. त्या घटनेचा आम्ही मी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि त्याच धर्तीवर महार समाजाचे राजू थोटे नावाचे सामाजिक कार्यकर्ते जे निळी टोपी घालून, निळा रुमाल घालून बाबासाहेबांनी मागण्यांना आरक्षण देऊन फार मोठी चूक केली. बाबासाहेब महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेवर बोट ठेवण्याचा यांना कोणी अधिकार दिला? तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या तर लोकशाही मार्गाने व्यक्त करा. महापुरुषाचा अपमान होईल अशा पद्धतीचे तुम्ही वक्तव्य करू नका. संजय इंचे हे मांग समाजाचे आहेत, ते जातीय द्वेष पसरवण्याचं, अनुसूचित जातीच्या भावना दुखवण्याचं ते काम करतात. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच धर्तीवर बौद्ध म्हणजे महार समाजाचे जे राजू थेटे नावाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी सुद्धा मातंग समाजावर मातंग समाजाच्या मातंग समाजाचे महापुरुष बनता येणार नाही. कारण लोकशाही भाऊसाठी हे केवळ मागाचे पुढारी नाहीत तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी आहेत, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर पुस्तक लिहिणारा महापुरुष, आपलं पुस्तक लिहिणारा एक माणूस महापुरुष कसा होते असं हीन शब्दात
राजू थेटे यांनी अण्णाभाऊ साठेचा अपमान केलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या मागण्यांना आरक्षण देऊन फार मोठी जीवनात चूक केली अशा पद्धतीचे विधान करणं म्हणजे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेवर बोट ठेवणे आहे. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा काय हुशार आहे का राजू थेटे, असा सवाल आम्ही बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं सरकारला करत आहोत. राजू थेटे आणि महार समाजाचा राजू थेटे आणि मांग समाजाचा संजय इंचे हे जे लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात त्याच्यावर सरकारनं तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे अशी भूमिका मी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं करत आहे. सर्वोच्च उपवर्गीकरणाबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सरकारचं काम आहे. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रथम प्राधान्य न्यायव्यवस्थेला दिलेलं आहे. त्यामुळं न्यायालयानं दिलेला जो आदेश आहे या आदेशाची अंमलबजावणी सरकारनं करावी, तात्काळ करावी. जर तसं झालं नाही तर हे समाज विघटक समाज विघ्न संतोषी जे लोक आहेत मांग समाजामधले संजय इंचे सारखे आणि महार समाजामधले राजू थोटे सारखे या लोकांना संधी मिळेल आणि दोन समाजामध्ये फार मोठा संघर्ष होण्याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही. म्हणून मी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उद्या नागपूरला जाऊन निवेदन सादर करणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला या संजय इंचे मांग समाजाचा आणि राजू थोटे हा महार समाजाचा यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे.